शासनाने 1 ते 8 पर्यंत विद्यार्थी शाळेमध्ये निरंतर शिक्षण घ्यावे याकरिता गेल्या अनेक वर्षांपासून मध्यान्ह भोजनाची योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण देण्यात येते। तर त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सोबतच एक दिवस अंडी, केळी, दूध आणि इतर पूरक पोषक आहार विद्यार्थ्यांना देण्यात यावे असे निर्देश शिक्षण विभागामार्फत प्रत्येक शाळांना देण्यात आले आहे। परंतु या नियमांना बगल देण्याचे काम गोंदिया शहरातील डॉक्टर आंबेडकर विद्यालय करीत असल्याचे निर्देशनास आले आहे। हे आहे गोंदिया शहरातील डॉक्टर आंबेडकर विद्यालय। या विद्यालयात जवळपासच्या परिसरातील आणि जवळच्या गावातील 36 विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत। परंतु या चिमुकल्या बालकांना डिसेंबर महिन्यात 20 दिवस पोषण आहार मिळाला, तर आता गेल्या 2 आठवड्यांपासून पोषण आहाराचा एकही दाना न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेत गैरहजर असल्याची माहिती शिक्षकांनी दिली आहे। त्यामुळे शासनाच्या नियमांना या शाळेतील मुख्याध्यापक बगल देत असल्याचे निर्देशनास आले आहे। त्यामुळे पोषण आहारापासून विद्यार्थ्यांना वंचित राहण्याची वेळ आलेली आहे। 8-15 दिवस झाले आम्हाला जेवण नाही मिळाला ना। आतापर्यंत आम्हाला अंडा कढी कधी नाही मिळाली। आम्हाला 2 हप्त्यापासून जे अंडे कढी आणि जेवण नाही भेटलं आहे। कधीच अंडे कढी पण नाही भेटले। हो, 1-2 हफ्ते पहिले भेटत होता, त्याच्यानंतर नाही भेटलं। 2 हफ्ते झाले नाही मिळत आहे जेवण। अंडे कढी कधी मिळालीच नाही। बोल, अंडे कढी कधी मिळाली? आजपर्यंत कधी मिळाली नाही। सर, याबद्दल मला निश्चित माहिती नाही, परंतु 15 दिवसाहून जास्त कालावधी झाला की विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळत नाही आहे आणि अंडी केळी तर आजपर्यंत कधी बघितली नाही आणि ती विद्यार्थ्यांना वाटप सुद्धा करण्यात आली आहे। सर, याबद्दल जो प्रमुख असेल, प्रमुखांची चुकी असेल, कारण की पोषण आहाराची व्यवस्था आहे ती प्रमुखांची जबाबदारी असते। परंतु आम्ही काय करणार, आम्ही शिक्षक आहोत, त्यामुळे विद्यार्थी आम्हाला विचारतात की सर आज जेवण मिळालं नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही सांगतो की आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही विचारा मुख्याध्यापकांना काय आहे काही नाही। म्हणून आज आता विद्यार्थी संख्या पण सर कमी दिसत आहे, कारण ग्रामीण भागातून आपल्याकडे विद्यार्थी येतात आणि त्यांना सुद्धा जेवण मिळत नसल्यामुळे त्यांची खूप काळजी वाटते, कारण ते विद्यार्थी उपाशीपोटी येतात। सर्व शाळांना पोषण आहार वर्ग 1 ते 8 पर्यंत देणे बंधनकारक असल्याने शासनाने ठरवून दिलेले असताना सुद्धा मात्र या विद्यालयातील मुख्याध्यापक सिलेंडर संपल्याचं कारण देत या विद्यार्थ्यांचा 2 आठवड्यांपासून पोषण आहार बंद असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान सुद्धा होत आहे। त्याला निमित्त मात्र एक सिलेंडर संपला हे असल्याचे निर्देशनास आले आहे। पोषण आहार मिळणे विद्यार्थ्यांचा अधिकार आहे, पण हा पोषण आहार आपल्या शाळेमध्ये मागील डिसेंबर महिन्यामध्ये 20 दिवस जवळपास मिळाला नाही आणि आता गेल्या महिन्यापासून म्हणजे गेल्या महिन्याच्या 16 तारखेपासून हा पोषण आहार बंद आहे। आणि दूध जे केळी शासनाकडून जो मिळत आहेत बाकीच्या शाळेत, ते आपल्या इथे अजूनपर्यंत मिळालीच नाही। आपल्या इथं बाहेरगावून पोरं येतात काही आणि दिवसभर ते भुकेने एकदम व्याकुळ होतात, त्यांची परिस्थिती आपल्याला पाहून होत नाही, त्यामुळे ते काही पोरं तर येणंच बंद झाले। मागील महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये 16 पासून तर 29 पर्यंत नाही दिलं आणि आता हे जे 2-3 दिवस आहेत तेही म्हणजे नाही देण्यात येत आहे, कारण सर अकाउंटचे पैसे आलेले नाही आहेत। आणि खरं तर माझा व्यवहार आहे की मी लेखाजोखा पाहायला पाहिजे, पण जाणून बुजून माझ्यावर ते काम सोपवलं जातं बळजबरीने, पण तरीही अकाउंटमधून पैसे आणले असते तर एखाद्या कर्मचाऱ्यांनी म्हणा किंवा मी म्हणा सिलेंडरची व्यवस्था करून अंडी केळी दिलेली असते। अकाउंटमधून पैसे नसल्यामुळे अंडी केळी नाही देत आहेत, म्हणजे मागील 1 वर्षापासून जे अकाउंटमध्ये पैसे आहेत ते काढण्यात आलेले नाही आहेत सर। यासंबंधी मुख्याध्यापकास विचारणा केली असता मुख्याध्यापकाच्या खात्यामध्ये पैसे नसल्याचे कारण सांगून सिलेंडर आणि इतर साहित्य हे पुरविण्यात आले नसल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे। तर मात्र एकीकडे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांच्या नावाने खाते असून हे खाते KYC न झाल्यामुळे या खात्यातून पैसे काढता येत नसल्याची सांगण्यात आले आहे। एकंदरीतच अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांच्यामध्ये असलेल्या या वादामुळे चिमुकल्या मुलांचा शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे आता संस्थेवर आणि मुख्याध्यापकांवर शिक्षण विभागामार्फत कोणती कारवाई होते हे आता महत्त्वाचे ठरणार आहे। सर, पोषण आहार न मिळण्यामागचं कारण म्हणजे यापूर्वी जे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक मिळून जो अकाउंट बनलेला आहे त्यांचं त्या ठिकाणी
संयुक्त अकाउंट बनल्यामुळे दोघांची सिग्नेचर पाहिजे आहे पैसे काढण्यासाठी, परंतु या ठिकाणी नवीन आलेले जे नव्याने नियुक्त झालेले अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे किंवा त्यांची त्या ठिकाणी KYC न झाल्यामुळे त्या ठिकाणचा अकाउंटमधला पैसा काढता येत नाही. यामुळे आमच्याकडे पोषण आहार पूर्णपणे बंद आहे. किती दिवस झाले बंद आहे? याला जवळपास आता 10 ते 12 दिवस झालेले आहे. व्यवहार जवळपास तरी 7-8 महिन्यापासून होत नाही आहे. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।